आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी मी माझा सहकारी महेंद्र जोईलकडे जाणार आहे। महेंद्र, आता सध्या या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? तयारी अतिशय अंतिम टप्प्यात आहे। दोन्ही बंधू कोणत्याही क्षणी या ठिकाणी येतील आणि मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मनसेचे नेते असतील किंवा कार्यकर्ते तेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ जिथे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी नतमस्तक होतील, आशीर्वाद घेतील, अभिवादन करतील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आणि त्यानंतर ते जे आहेत ते या ठिकाणी येतील। या ठिकाणी पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेतून जे आहेत ते अधिकृत घोषणा करतील। अभिजित पानसे सर आहेत आपल्यासोबत। सर, आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे बाळासाहेब म्हणजे 2 दशकानंतरची जी मराठी लोकांची इच्छा होती, तमाम ठाकरे बंधूंची, ठाकरे प्रेमींची जी इच्छा होती ती आज पूर्ण होते। काय भावना आहेत? अत्यंत आनंददायक दिवस आहे आणि आम्ही या दिवसाची खूप वर्ष वाट बघत होतो। केवळ मीच नव्हे तर या मुंबईतला, महाराष्ट्रातला मराठी माणूस नव्हे तर जगभरातला मराठी माणूस याची वाट बघत होता आणि तो क्षण अगदी समीप येऊन ठेपलेला आहे। तर अत्यंत आनंददायक वातावरण आहे। खऱ्या अर्थाने आज सणासुदीसारखं वाटतंय। नक्कीच सर, काही जागांचा तिढा होता असं सांगितलं जात आहे, मात्र तो जागांचा तिढा पूर्ण सुटला आहे? मला असं वाटतं जागांचा तिढा आणि आत्ताची हे मनोमिलन हा डायरेक्ट संबंध लावू नका। जेव्हा 2 भाऊ एकत्र आले ते आज इलेक्शन नंतर जाहीर झाल्यानंतर नाही आले, ते जुलैमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात जेव्हा मराठीचा मुद्दा आला त्यावेळेला आले। तेव्हापासून ही सुरुवात झाली आणि त्याच्या पुढे, मराठीच्या पुढे, महाराष्ट्राच्या पुढे जेव्हा हे 2 नेते म्हणतात की आमचे वादविवाद काही सगळं संपलेलं आहे, तर इलेक्शनच्या तिकिटाच्या वरून असे किती वाद होणार आहेत? काही ठिकाणी प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते असतात की ज्यांना वाटत असतं की यावेळेचं प्रतिनिधित्व मी करावं, त्यामुळे आपापसात असणं ठीक आहे, पण ते पक्षांतर्गत सुद्धा असतात। त्यामुळे त्याचं काय नाही, बहुतांशी सगळीकडे झालेलं आहे। ठाण्याला, वसईला, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आमच्या सगळ्या मीटिंग झालेल्या आहेत आणि लवकरच लिस्ट जाहीर होईल। आपण जसं म्हणताय की मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत, मात्र विरोधक असं म्हणतायत की हा जो एक आहे तो ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी एक प्रयत्न चालू आहे। अहो, ठाकरे ब्रँड तुम्हाला संपवता आला का? किती पैसे टाकले, 50-50 खोके वाढले, ठाकरे ब्रँड संपला का? अहो, तुम्ही महाराष्ट्राने, मराठी माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। ही दिल्लीचं षडयंत्र काय होतं? तुम्ही ठाकरे ब्रँड संपवायचा प्रयत्न करत होतात, तुम्ही पवार ब्रँड संपवायचा प्रयत्न करताय, तुम्ही मराठी ब्रँड संपवायचा प्रयत्न करताय। आज सगळे मुंबईचा महापूर मराठी होणार का याला उत्तर तुम्ही देऊ शकत नाही। हिंदू होणार म्हणून तुम्ही मराठीचा मुद्दा टाळताय, हिंदीची सक्ती करताय। या सगळ्या गोष्टीवर ठाकरे ब्रँडविषयी तुमची चिंता नको, ते मराठी माणूस आम्ही करू। नक्की सर, आपण आज अनफिट आहात तरी पण धन्यवाद बातचीत। तर हे होते अभिजित पानसे आणि क्षण जे आहेत ते या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येतील। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊत जे आहेत ते ठाकरे गटाचे खासदार आहेत या ठिकाणी पोहोचले। त्यामुळे आपण पाहतोय की आता शिवतीर्थावरची ही दृश्य